मोताळा शहरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांच्या जीवाशी खेळ, स्थानिक नागरिक संतप्त. बुलढाण्याच्या मोताळा नगरपंचायतीच्या गलथान कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांचा प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील विविध भागात नाल्यांची साफसफाई होत नसल्याने नालींचे घाणपाणी नागरिकांच्या दारासमोर तुंबत आहे. यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय कचरा उचलण्यासाठी घंटागाडी देखील येत नाही. यासह इतर मूलभूत सुविधांचा मोठा अभाव शहराच्या विविध विभागांमध्ये पाहायला मिळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. मी विजय सुरळकर, भाजपा शहराध्यक्ष मोताळा. वारंवार नगरपंचायतला माहिती देऊनही नगरपंचायतने साफसफाई संदर्भात ठोस पाऊल कोणतंच नगरपंचायत प्रशासनाकडून उचलण्यात आलेलं नाहीये. सन्मान्य मुख्याधिकारी पांडे साहेब यांना फोन केला असता त्यांच्याकडून कधीच ठोस माहिती मिळाली नाही. ते सांगतात शकीलकडे चार्ज आहे. शकील म्हणतो माझ्याकडे चार्ज नाही आहे. ऑर्डर बघितली, ऑर्डरवरती शकीलचं नाव आहे, इंगडे मॅडम फोन उचलत नाही. या सर्व प्रकरणामध्ये आम्ही आता नागरिक म्हणून त्रस्त झालेलो आहे मोताळा नगरपंचायतच्या प्रशासनाला. त्यामुळे आमचं प्रशासनाला एकच सांगणं आहे का जवळपास 6 महिने झाले, 6 महिन्यापासून नगरपंचायतमध्ये नालेसफाई झालेली नाहीये. दर महिन्याला आपण 7-7, 8-8 लाख रुपयांचे बिलं काढत आहात. आता हे बिलं जर आपण काढत आहात तर नेमके पैसे कुठं खर्च होत आहेत याचं सुद्धा विवरण आम्हाला लागेल. जनता म्हणून आम्हाला याचं सुद्धा विवरण लागेल. तसेच लवकरात लवकर जर ही कारवाई आपण पावसाळ्याच्या आधी जर नाल्याची साफसफाई केली नाही तर आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल. वार्ड नंबर मध्ये 11 मध्ये राहतो आम्ही. आमच्या घराकडून नाली आहे. त्या नालीला कोणी येत बी नाही, पाहत बी नाही, कचराही काढत नाही. आम्हाला त्या पाण्यापासून इतका त्रास आहे की ते डुकरं आमच्या घराला येतात. मच्छर आम्हाला इतका त्रास देतात की बस. आमचं पाणी जायला जागा नाही, कचरा टाकायला जागा नाही, कचऱ्यावाले आमच्याकडे येत नाही. आम्ही कसं काय राहावं त्याच्यात त्या गटरमध्ये? नगरपंचायतचे पाहतच नाही, येऊन पाहतच नाही इकडे काय नाही. आम्ही म्हणून येत नाही. आम्ही एक वेळा गेलो, फक्त हाव सांगतात आम्हाला की हाव बा आम्ही करून देतो पण मग येत कोणीच नाही, पाहत कोणीच नाही. मग किती दिवस राहायचं आम्ही त्या गटरीत? आमची मागणी आहे की ते पाणी काढून द्या, नाली काढून द्या आम्हाला. हे नाली बांधून द्या, जशी तिकडे नाली बांधते हे नाली सरळ काढून द्या आम्हाला आणि आमचं पाणी गेलं पाहिजे सरळ. आम्हाला पाण्याचा त्रास नको ना. आम्हाला रस्ता ना, नाली जायला रस्ता. मग कसं काय राहावं आम्ही? नगरपंचायत वाले आले तर अशी वरवरची नाली काढली पाय आले, तिकडे म्हटलं की कोणीच येत नाही.